तुम्हाला माहित आहे का, आज लोक बी मी ना मार्केटले गहू विकेलच नाही. मग एवढ्या गव्हाचं मी करतो काय, चला दाखवतो तुम्हाला. जेवढा गहू आम्हाला घरी लागते तेवढा घरी ठेवला आणि बाकीचा छोटा हत्तीत भरून नांदुऱ्याला पाठवून दिला. लगेच त्याच्या मागे मी बी आपली स्प्लेंडर घेऊन नांदुऱ्यात आलो. की गहू म्हटलं म्हणजे असा माल आहे की ज्याची गरज प्रत्येकाला आहे. आम्ही ना नांदुऱ्याच्या फक्त एकाच गल्लीतून गाडी फिरवली. गहू पायताबरोबर तर हातवात गिराईकायच जा. छोटा हत्तीलेच मागे काटा बांधला आणि गहू मोजासाठी मला मदत करायला होते आपले मामाश्री. आणि हे आयडिया बी त्याचीच होती. आपल्याला अभिमान आहे भाऊ आपल्या मामाचा, की ते आपल्या वाईट काळात बी सोबत होते ना आता बी आहे. 3000 रुपये क्विंटल ना नगदी गहू विकला ना, अडत कटली ना हमाली. 15 मिनिटात तर पुरा गहू विकला गेला. घरी येऊन झिंगूर दादाना नोटा मोजल्या. म्हटलं बाबू हे तर काहीच नाही, अजून आपलं सोयाबीन राहायला इकायचं. आपलं सोयाबीन बी मामाच्याच घरी आणून ठेवलं होतं. मामाले म्हटलं लावाट आली, आज सोयाबीनचा बी गेम करून टाकू. मामा म्हणत भाऊ सोयाबीनले भाव नाही बरं. म्हटलं आहे ना आपल्याजवळ, त्याचा बी जुगाड चाला तुम्ही. सगळं सोयाबीन भरलं मामाच्या टालीमध्ये आणि झिंगूरबा कसा आयतच जाऊन बसला त्यावर. सोयाबीन घेऊन आम्ही निघलो सरळ खामगाव रोड. काऊन की आपल्याला सोयाबीन सरकारी मार्केटात नव्हतं. खामगाव रोडनं माऊली कृषी उत्पन्न खासगी बाजार आहे, आपल्याला तठी इकायचं होतं. काऊन की सरकारी पेक्षा या मार्केटात चांगले भाव भेटतात. मार्केटात जिकडे पैसा तिकडे सगळी तूरच, आणि त्यात मी एकटाच 500 सोयाबीन घेऊन आलो. आपला विषयच वेगळा आहे. हे मार्केटचे ऑनर म्हटलं चांगला भाव लाजाव बा. सरकारी मार्केटात 3700चा भाव होता, 4,500 भेटला. बस मग अजून काय पाहिजे. ऑफिस मध्ये जाऊन फटाफट बिल केलं आणि आपल्या हिरव्या गड्ड्या उचलल्या. एकदम कोऱ्या सिरियल नंबरच्या नोटा भेटल्या. आता जलवा आहे पाटलाचा. मजाक केली रे बा, कशाचा जलवा, काय होऊन राहिलं एवढ्या पैशा. मुकट्यानं ट्रॅक्टर घेऊन मामाच्या घरी आलो. झिंगूर दादाले सोबत घेतला, नांदुऱ्याला केला